मुख्यमंत्री शिंदेंचा रात्री अचानक कोल्हापूर दौरा, विशाळगडावरच्या परिस्थितीचा पोलीस आयुक्तांकडून घेतला आढावा। टोमॅटोसह भाजीपालाही आता महाग, टोमॅटोला प्रति किलो 80 ते 100 रुपयांचा भाव, ग्राहकांच्या खिशाला कात्री। पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर, तर राज्यामध्ये 25 झिकाच्या रुग्णांची नोंद। कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये सुद्धा झिकाचं सावट। राज्याला लवकरच नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता, रमेश बैस यांना मुदतवाढ मिळू शकते अशी माहिती। कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा, सुरक्षेच्या कारणास्तव रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला पुन्हा फटका, तर दिवाणखवटी स्टेशन जवळ रेल्वे रुळावर धडक कोसळल्यामुळे अनेक एक्सप्रेस अडकल्या, प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप। धोकादायक पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर लोणावळा पोलिसांकडून गुन्हा दाखल, सुरक्षेसाठी पोलीस आणि वन विभागाकडून ठिकठिकाणी गस्त वाढवली। पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह नडला, अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटकांची तब्बल 6 तासांनी सुटका, त्यामुळे असं धाडस करताना स्वतःच्या जीवाचा विचार करा। मुंबईच्या शिवडी रेल्वे स्टेशनवर जीवघेणी स्टंटबाजी, व्हायरल व्हिडिओ नंतर आता तरुणाविरोधात गुन्हा दाखल। मुंबई विमानतळावरून 2 कोटींचा गांजा जप्त, खाद्यपदार्थांचे बॉक्स आणि खेळण्यांमधून सुरू होती तस्करी। अमरावतीमध्ये मुसळधार पावसानं 14 वर्षांचा मुलगा गेला वाहून, तर धामणगावमध्ये वीज पडून 2 महिला जखमी। पालघर माही मार्गावर भीषण अपघात, भरधाव कार झाडाला धडकली, 2 जण गंभीर जखमी। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना आता मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळ संस्थान स्थापण्याचा आता निर्णय जारी, तीर्थक्षेत्रांचा विकास आणि नदी स्वच्छतेवर असणार भर। इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी बहरला सातपुडा, निसर्गाच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ। ज्ञानोबा आणि सोपान काकांचा बंधुभेट सोहळा पंढरपूरच्या सीमेवर संपन्न, नयनरम्य सोहळ्याचा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी उसळला भाविकांचा जनसागर।